सातपूरमध्ये श्री कान्हूबाई माता उत्सव समितीची स्थापना, ऑगस्टमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन। सातपूर खानदेशातील नागरिकांचे कुलदैवत असलेल्या श्री कान्हूबाई माता उत्सवाचे सातपूर परिसरात यंदाही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर खानदेशवासियांच्या वतीने नुकतीच श्री कान्हूबाई माता उत्सव समितीची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात भव्य आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे। सातपूर परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासियांकडून दरवर्षी श्री कान्हूबाई माता उत्सवाचे आयोजन केले जाते। या उत्सवाची संकल्पना माजी नगरसेवक स्वर्गीय सदाशिव माळी दादा तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील यांनी मांडली होती। त्यांच्या प्रेरणेतून गेल्या 2 वर्षांपासून समितीच्या माध्यमातून हा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे। संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी कोर कमिटीच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे। धार्मिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खानदेशवासियांमधील सामाजिक एकोपा जपण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। उत्सव समितीची कार्यकारिणी अध्यक्ष सुनील धोंडू कोठावदे, कार्याध्यक्ष सौ बिमल दिलीप पाटील, उपाध्यक्ष दीपक लखू देसले, सचिव नितीन देवराम पाटील, सहसचिव राजू चौधरी, दिनेश भिका कोठावदे, खजिनदार वसंतराव सोनवणे, विजय शिरसाट, सहखजिनदार श्रीपाद भदाणे, सल्लागार विठ्ठल राजपूत, निलेश सोनार, दिनकर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राजू भावसार, महिला मंडळ प्रमुख सौ गीता संजय जाधव, कोर कमिटी सदस्य भगवान मोगभाऊ पाटील, सुधाकर दादा शिसार, किरण देशमुख, सुरेश मोरे, दिलीप शेठ गिरासे, प्रकाश महाजन, हेमंत शिरसाट, गणेश बोलकर, पंकज निकम, दिलीप नेरे, जी एस सावळ, रवींद्र आहारराव, रमेश शेवाळे, मामा समाधान देवरे, जितू उगले, नाना वाघ, वसंतराव पाटील, संजय जाधव, बाबलू वसईकर, गुलाब माळी, अरुण पाटील, सतीश सूर्यवंशी, संदीप शंकर पाटील, विश्वजित मधुकर गोरखे, गजेंद्र राजपूत, रवींद्र देवरे, कमलेश कोठावदे, दीपक बडगुजर, हंसराज पवार, ललित भावसार, सनी निलेश जोशी, सोमनाथ पाटील, अविनाश पाटील आदींचा समावेश आहे। ऑगस्टमध्ये होणाऱ्या या उत्सवात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून सातपूर परिसरातील खानदेशवासियांसाठी हा उत्सव यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। उत्सव यशस्वी करण्यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे। 22 ऑगस्टच्या दिवशी 22 ते 24 त्रिदिवसीय कान्हूबाई उत्सव आपण सर्वांनी आनंदात व उत्साहात साजरा करावायचा आहे। त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपलं मोलाचं योगदान देऊन आणि वेळ देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न करावा असं आपणा सर्वांना आग्रहाची विनंती। बोला कान्हूबाई माता की जय। धन्यवाद। आपण आज सर्व जमलात, सर्वांचं पहिले अभिनंदन करतो। तसंच आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आणि आपला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा। तसंच या कार्यक्रमाची जी मला अध्यक्षपदाची तुम्ही जबाबदारी दिली ती मी 100% तुम्ही सर्वांच्या साथीने 100% पार पाडेल। सर्वांचा सहभाग असू द्या। धन्यवाद। 22, 23, 24 रोजी जो कान्हूबाई महोत्सव होणार आहे त्याची जबाबदारी गीता संजय जाधव म्हणजे माझ्या धर्मपत्नी त्यांना परत महिला प्रमुख बनवलं, याच्याबद्दल प्रथमतः जाधव परिवार आभारी आहे। येणाऱ्या 22, 23, 24 तारखेला आपल्या संपूर्ण जे परिवार आहेत जात पात धर्मभेद विसरून सर्वांनी आपला जो कान्हूबाई मातेचा उत्सव आहे तो खूप चांगल्यारीत्या पार पाडावा अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। खरं तर कार्यक्रमाची सुरुवात आज गुरुपौर्णिमा आहे। माझ्या छोट्या मोठ्या सगळ्या भावांना, वडिलांना, काकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। कान्हूबाई माता की जय। सर्वांना सप्रेम नमस्कार। आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय कान्हूबाई माता की जय। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मसाला झोन येथे सर्व कान्हूबाई भक्तांची येणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील 2026 या वर्षाच्या कान्हूबाई मातेच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेसंदर्भात सर्व कोर कमिटी आणि माझे अध्यक्ष, सर्व क्रियाशील सभासद आणि सर्व कान्हूबाई भक्त यांची मीटिंग बोलवण्यात आलेली होती। मागच्या वर्षी माननीय प्रकाशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आपला कान्हूबाई मातेचा कार्यक्रम खूप जोरात आपण साजरा केलेला होता।
त्याचबरोबर कार्याध्यक्ष महिला अध्यक्ष गीताताई जाधव होत्या, कार्याध्यक्ष म्हणून अनिताताई वाघ होत्या. यांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्व कोर कमिटी, सर्व ज्येष्ठ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आपण खूप जोरात साजरा केला. त्याचप्रमाणे या वर्षाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यासाठी आज इथं सर्व कमिटी बांधव सर्व जमलेले होते. आपण कानबाई मातेचा कार्यक्रम करत असताना सर्व समाज बांधवांना याच्यामध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणे यावर्षीचे अध्यक्षपद हे वाणी समाजाचे बापू कोटारे यांना देण्यात आलेले आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून विमलताई पाटील, धनगर समाजाचे विमलताई पाटील यांना ते पद देण्यात आलेले आहे. तसंच सर्व समाज बांधव याच्यामध्ये उपाध्यक्षपदी दीपक देसले आहे. नंतर सर्व समाज बांधव त्याच्यामध्ये आपले नितीन पाटील आहे सचिव म्हणून, खजिनदार म्हणून वसंत सोनवणे आहे, विजय शिरसाट आहेत, त्याच्यानंतर श्रीपाद भदाणे आहेत, नंतर आपले सोनगीर निलेश सोनगिरकर, नंतर दिनकर पाटील असे सर्वांची कमिटी तयार करण्यात आलेली आहे सर्वानुमते. आणि सर्व आमचे ज्येष्ठ कोर कमिटी जी आहे आमच्या ज्येष्ठ लोकांची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवीन कमिटी डिक्लेअर करण्यात आली आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठेवण्यात आली. 22 ऑगस्ट 2026, 22, 23, 24 या 3 दिवशी आपला कार्यक्रम आहे. 22 तारखेचा कार्यक्रम आपला सौभाग्य लॉन्स इथं आपले शिरपूरचे जे गायक आहे चौधरी साहेब आबा चौधरी यांचा गाण्याचा कार्यक्रम आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर 23 तारखेला दर्शनाचा कार्यक्रम, 24 तारखेला आपली भव्य मिरवणूक आहे. तर सर्व कानबाई भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांनी सामील व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो. कानबाई माता की जय.